कोणताही सण म्हटला की भरपूर काम आलेच आणि आज होता दसरा. तर मी सुरुवात केली हार बनवण्यापासून. गाडीसाठी हार केले, गेटसाठी, दरवाजासाठी तोरण आणि मंदिरासाठी तोरण. हारांमध्ये आंब्याचे पाने कमी पडली तर दादाच्या मुलीला टिनवर घेऊन गेले आणि आंब्याचे पानेही तोडून घेतले. त्यानंतर पाने खाली टाकली कारण पाने सोबत पकडून तर मला निशाणीवरून उतरता नसते आले. मग आईला आवाज दिला, आईने निशाणी पकडली आणि मग मी खाली उतरले आणि सर्व आंब्याचे पानही गोळा करून घेतले. पप्पानी आपट्याची पाने सकाळीच तोडून ठेवलेली. बघा कसा बनवला मी हार, जमला ना. त्यानंतर गोंदावर पण फुलं ठेवून घेतले होते आणि गाडींना सुद्धा हार चढवून घेतले होते. त्यानंतर रांगोळी काढायला लागली. तर बघा, तुम्ही म्हणाल रांगोळीच्या साईडला इतक्या सर्व शोच्या कुंड्या का ठेवल्या. तर एकदा मी रांगोळी काढली तर लुसीनी म्हणजेच माझ्याकडल्या डॉगीने ती रांगोळी मिटवली, त्यामुळे मला परत काढावी लागली. तर त्यासाठी मी ठेवलेले आहे. तर संध्याकाळी मी पटापट रेडी झाले. तर बघा, हा माझ्या दादाचा मुलगा आणि ही माझी रांगोळी. पावसात रांगोळी भिजेल त्यामुळे जास्त मोठी रांगोळी नाही काढली, दिवा सुद्धा विसरून गेलेला आहे. तर मागे मी उलन रंगोली मॅट बनवले होते, त्याचे व्हिडिओ अपलोड केलेलेच होते. तर ते सुद्धा डेकोरेशनसाठी 2-3 ठेवून दिले होते घरी. त्याला तुम्हाला दाखवते. हा बघा. तर पप्पा इकडे पूजा करत होते. पप्पांनी बनवून दिलेला जो रावण होता, बच्चा पाठी रावण दहन करत होते. जे काही आपल्याकडे अवजार असतो त्याची आमच्याकडे पूजा केली जाते. तुमच्याकडे करते का मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तर आई करत होती पूजा आणि मी तिला व्हिडिओमध्ये घेत होते. त्यानंतर मी आजी बावजीला सोनं दिलं आणि आई पप्पालाही दिलं, भावाला दिलं. मग नंतर पूजा करून घेतली. तर घराजवळ जे कोणी आपले नातेवाईक आहे, काका काकू आजी वगैरे, तर सर्वांना सोनं देऊन आलो आणि मंदिरात पण सोनं चढवून आले. माझ्या घराजवळच आत्याचं घर आहे. आत्या मामाजीलाही सोनं देऊन आलं. तिथे बहिणीने छान रांगोळी काढली होती सोन्याच्या पानापासून. बघा, त्याचाही मी व्हिडिओ शूट करून घेतला. ही माझी दादाची मुलगी, तिलाही व्हिडिओमध्ये घेऊन घेतलं. वाड्यामध्ये ज्यांच्याकडे कुठे प्रोग्राम असतं तिथे ते आमचे म्हणजे सर्व वाड्याचे देव ठेवले जातात. तर तिथे सोनं चढवून आलो. नंतर शीतला माताचं मंदिरही जवळच आहे, तर तिथे पण सोनं चढवून आलो. आई पप्पा पूजा करत होते तर त्यांचा मी एक छोटासा व्हिडिओ घेऊन घेतला. तर मग निघालो घरी जायला कारण माझे पाय दुखून गेले होते, कारण आम्ही पायदळच गेलो होतो. तर चला भेटूया आता नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय.